खवळलेला समुद्र. नमस्कार मित्रांनो, आम्ही तुमच्याकडे स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सर्वप्रथम जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ म्हणत. मालवणमध्ये पावसाळ्यात मासेमारी बंद होते आणि ते मासेमारी कशी होते आणि काय होते ती तुम्हाला छोटी रापण कशी लावली जाते आणि त्या रापणीबद्दल आपण पूर्ण सविस्तर तुम्हाला सांगणार आहोत आणि तुम्ही बघा कशी रापण लावली जाते ती. हा खवळलेला समुद्र, मालवणची किनारपट्टी आणि पावसाळ्यात कसं झालेलं आहे क्लायमेट तुम्ही बघू शकता. आणि ही आता छोटी रापण लावण्यासाठी मुलं चालली आहेत. छोटी रापण लावण्यासाठी म्हटलं खोल समुद्रात नाही तर इथे जवळपासच ही रापण लावण्यासाठी मुलं चालली आहेत. छोट्या होडीतून जात आहेत, बघू शकता तुम्ही. खवळलेला समुद्र आणि कशी होडी पास होते ती बघा आता. तर आपल्या सोबत आहेत गणेश कुबल. गणेश कुबल, या फिशिंगच्या पद्धतीला काय म्हणतात? पावसाळी मासेमारी, छोटी रापण. हे मंगेश कोंडे, हे ज्येष्ठ हे आहेत मच्छीमार आहेत. मंगेश कोंडे, तरी काय अंदाज आहे, काय गाव त्याला? बुराटे. ही मासेमारी मोस्ट ऑफ करून पावसाळ्यात केली जातात, फक्त पावसाळ्यात. मोठी फिशिंग बंद असताना, मोठी फिशिंग बंद असताना तेव्हा हे आम्ही धंदा करतो आता इथे. टाइमपास पण होतो आणि पावसाळ्यात निघून जातो. तर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजे दांडी किनाऱ्यावर ही मच्छीमारी चाललेली आहे. तर आपल्या बॅक साईडला तुम्ही पाहू शकता, बॅक साईडला एक होडी गेलेली आहे आणि ही मच्छीमारी मोस्ट ऑफ करून पावसामध्ये होते, कारण रफ सी असतो, मोठ्या बोटी आतमध्ये जात नाहीत. तर ही मच्छीमारी जी आहे ही पावसाळ्यात केली जाते. जास्त अंतर न काढता इथल्या किनारपट्टीवर जी मच्छीमारी केली जाते, छोटी मोठी मच्छी मिळते, म्हणजे ती रेग्युलर आपल्या जेवणासाठी वगैरे वापरण्यासाठी पोरं एकत्रित येऊन ही मच्छीमारी करतात. तर पावसाळ्यामध्ये तुमच्या एरियामध्ये कोणती कोणती मच्छीमारी चालते हे नक्की कॉमेंटमध्ये कळवा. आणि ही फिशिंगचा जो प्रकार आहे तो कुठे कुठे चालतो हे नक्की कळवा, कारण रफ सी असल्यामुळे मोस्ट ऑफ करून छोटे फिशिंग हे प्रकार इथे चालतात. रेग्युलर जे रापणीचं जाळं असतं त्याच्यापेक्षा ह्या जाळा जरा हलक्या असतात. रेग्युलर रापणीचा जाळा तो टांगला थ्रू ओढला जाता आणि ह्या जाळा एकदम हलक्या असतात, हलकी जाळी असतात.
पावसामुळे 3 महिने मच्छीमारी बंद असते, तेव्हा ही किनारपट्टीवरची मुलं मिळून अशी एक छोटी रापण तयार करतात आणि ती जेणेकरून जास्त माणसांच्या सहाय्याने नाही तर एक छोटी बोट करून ती रापण लावली जाते, जेणेकरून ती जलद गतीने खेचता यावी आणि थोडी काही मच्छी असेल ती आपापसात वाटून पण घेता येतात किंवा त्याच्यामध्ये जास्त मिळाली तर ती सेल पण करता येते. पण ही मच्छीमारी करू शकतात कारण ही किनारपट्टीवरच आहे. म्हणजे जे छोटे मोठे गरीचा प्रकार असतो, शेंडी प्रकार असतो, त्याच्याप्रमाणे ही आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावर काही बंधन नसतं कारण हे काय खोल समुद्रात जाण्याचा काही विषय नसतो. तरी अशी मच्छीमारी आपल्या दांडी भागात मालवण येथे ही मच्छीमारी चालते आणि ती खास करून पावसाळ्यामध्ये चालते, बाकीच्या सीझनमध्ये चालत नाही. तुम्ही जर रेग्युलर सीझनमध्ये आलात तर ह्याच जागेवर वॉटर स्पोर्ट वगैरे चाललेला असतो. आता हे जाळं तुम्हाला दिसतंय, जाळं कितपर्यंत आलंय ते बघू शकता तुम्ही, जाळं कुठपर्यंत आलंय ते. आपण जो समुद्रात फेकलेला कचरा असतो तो समुद्र परत आपल्याकडे फेकून देतो. समोर तुमच्या दिसतंय प्लास्टिक बॉटल्स, हे समुद्र परत भरतीच्या वेळी हे सगळं फेकून देतो आणि पावसात पाणी वाढून हे सगळा कचरा वरती आलेला आहे बघा. वडी चल. गर्दी किती झाली आहे बघा, बघू रापण.
गंदा एकदम उसमें नहीं गिर रहेगा देखिए मन झिंगरी की मछली वर ये वर वर गे रे वायच बाटले बरे जिले मारे ये वाली तो बड़ी है कचरो इलो मारणं वर घेऊ पोतो पाणी येत आहे तर कमी वेळात झटपट थोडक्यात मच्छीमारी तुम्ही बघितली आता जी पावसाळ्यात केली जाते किनारपट्टीची मुलं मिळून करतात ज्याला जास्त वेळ लागत नाही जी मेन रापण आहे तिला कमीत कमी 3-4 तास लागतात या रापणीला अर्ध्या तासामध्ये ही रापण फटाफटा ओढून जाते आणि छोटी फार जी काय मच्छी मिळेल फ्रेश ती मच्छी किनारपट्टीची मुलं आहे जी वाटून घेतात किंवा जास्त मिळाली तर सेल करतात तर मित्रांनो असेच वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ बघायला आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीचे फिशिंगचे व्हिडिओ बघायला आवडतील हे नक्की कॉमेंट करून सांगा थँक्यू